29 महानगरपालिकांकडे लक्ष असताना सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे हे तर सत्य आहे। मात्र याच महानगरपालिकेसोबत राज्यामधल्या इतर 28 महानगरपालिकांमध्ये सुद्धा सध्या प्रचंड वाटाघाटी, प्रचंड जुळवाजुळवी सुरू आहेत। चंद्रपूरमध्ये बघितलं तर तिथली सुद्धा गणितं सध्या काहीशी वेगळी दिसतात। विदर्भातल्या या महानगरपालिकेमध्ये नेमकं काय सुरू आहे तेही बघूयात। आता भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे नाराज आहेत। अगदी पक्षाच्या विरोधात त्यांनी काही वक्तव्य सुद्धा केली आहे। पक्षश्रेष्ठींच्या बद्दल त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर व्यक्त केलेली आहे। सुधीर मुनगंटीवारांचा हा जो सगळा राग आहे ना, तो एवढ्यात शांत होईल असं दिसतच नाहीये। कारण ज्यांच्यावर मुनगंटीवारांचा राग आहे त्या किशोर जोरगेवारांवर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली गेली आहे। जोरगेवारांना निवडणूक प्रमुख असं पद देण्यात आले। मुनगंटीवारांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहा असं सांगण्यात आल्याचं कळतंय। निरीक्षक म्हणून चैनसुख संचेती, प्रभारी म्हणून अशोक नेते यांची नेमणूक करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं कळतंय। शेवटी बावनकुळेंना मध्ये पडावं लागलं, प्रकरण शांत करावं लागलं असंही सूत्रांकडून कळतंय। बैठकीनंतर जेव्हा बावनकुळे माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी अर्थातच अशी काही खडाजंगी वगैरे झाली नाही असं सांगितलं। ऑल इज वेलचा दावा केला। भाजपचे सगळेच नेते करतात, पण त्यात फारसं तथ्य नाही असं म्हणावं लागेल। कारण मुनगंटीवार अजूनही माध्यमांच्या समोर आलेले नाहीत। त्यामुळे मुनगंटीवार जर अजूनही नाराज असतील तर त्याचा फटका चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला बसू शकतो हे नाकारता येणार नाही। या सगळ्या दरम्यान बावनकुळेंनी माध्यमांना काय सांगितलं तेही बघा। काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या, चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं आणि काही अजून काही वेगळं झालं असतं एवढा वेळ बैठक थोडी चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली। त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या, पण काही अशा वाकड्या तिकड्या चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला। सुधीर मुनगंटीवारजी, हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आणि खास करून सुधीर भाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे आणि चैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। आता ज्या बैठकीमध्ये खमंग चर्चा झाल्या असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत, त्या बैठकीमध्ये नेमकं घडलं काय त्याची इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगतो। बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांची जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागांबाबत उमेदवार कोण असावेत याबाबत दोघांनीही म्हणजे किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार दोघांनी नावं पुढे केली। बहुतांश जागांसाठी मुनगंटीवार आणि जोरगेवारांकडून वेगवेगळी नावं समोर आली। मग 2 दिवसांमध्ये दोघांनी जी नावं सुचवलेली आहेत त्या सगळ्या नावांबाबत आपण सर्वेक्षण करू आणि पक्षाला सूचना देऊ अशा सूचना या दोन्ही नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत। एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देऊ नये असा आग्रह या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। तर कोणत्याही नेत्यांच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी देऊ नये असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। याचा अर्थ सुधीर मुनगंटीवार यांचा रोष हा काही स्थानिक नेत्यांवर आहे। 1-2 महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये अशी अपेक्षा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती। उमेदवारी ही केवळ सर्वेक्षण अहवालाच्या आधारेच आणि निवडून येण्याच्या निकषांवरच दिली जावी असं मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे। म्हणजे आयत्या वेळी झालेले पक्षप्रवेश, नेत्यांची मुलं, नेत्यांच्या घरात दिली जाणारी अनेक तिकीटं या सगळ्याला सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार विरोध केलाय। आणि काही नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत आणि ते नेते हे किशोर जोरगेवार आहेत अशी जोरदार चर्चा सध्या विदर्भामध्ये आहे।